कोल्हापुरातील ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्कजवळ रस्त्याखालून होणारी पाणी गळती अखेर दूर झाली आहे. बी न्यूजनं याबाबतची बातमी प्रसारित केली होती. मात्र रमणमळा चौकात असलेली पाणी गळती अजूनही कायम आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं त्याकडेही लक्ष देणं आवश्यक आहे. रोज सकाळी 6 वाजल्यापासून कसबा बावडा रोडवरील ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्कच्या दारात रस्त्याखालून पाणी वाहत होतं. जवळपास महिनाभर ही गळती सुरू होती. महापालिकेची रस्त्याखालची पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे ही गळती सुरू होती. त्याबद्दल बी न्यूजनं बातमी प्रसारित केली. त्यानंतर ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क जवळील पाणी गळती काढण्यात आली. गेल्या 2 दिवसापासून रस्त्याखालून वर येणारं पाणी थांबलं आहे, पण अजूनही रमणमळा चौकातील जलतरण तलावाच्या जवळ असणारी पाणी गळती कायम आहे. त्यातून दररोज हजारो लिटर शुद्ध पाणी थेट गटारीत जातंय. ही पाणी गळती काढण्यासाठी महापालिकेकडून वेळकाढूपणा केला जातोय. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.